समस्या ये है कि पानी की शॉर्टेज है यहाँ पर। पानी की बहुत समस्या है, कमी आता, 2 बजे आता, कभी 3 बजे आता, कभी 5 बजे आता, कुछ बराबर पानी नहीं मिलता, रात को भी आता। पाणीचा स्टॉप आम्हाला नाही, बारीक करंगळीवाणी पाणी सोडते ते। 3000 दशलक्ष लिटर पाणी ह्या मुंबई शहराला प्रतिदिन लागतं। आवश्यकता आहे 3800 दशलक्ष लिटरची, परंतु 3000 दशलक्ष लिटर येतं आणि त्यामुळे इकडे दाब तिकडे दाब असं करून आम्ही पाण्याचा पुरवठा करतोय। पानी के लिए झगड़ा भी होता है, हम लोग किधर किधर से बावड़ी सिलाते हैं, कहाँ से पानी भरते हैं। पोरं सगळे आजारी पडले त्या बावडीच्या पाण्याने। 4 दिवस पाणी येत नाही आणि गटराचं पाणी आहे ना, संडास वाहत असतं, त्यातून बी आम्हाला पाणी भरून प्यावं लागतं। अडचणी म्हणजे कुठे जाता येत नाही, लहान मुलांना शाळेत जोडवायचं काय, हे पाण्याचं हे दुही करणार आम्ही। मतं कशाला घेतात आमच्याकडून, पाणी देतो हे आश्वासन आम्हाला झोपडपट्टीवाल्यांना देतात, मग आता पाणी का नाही देत, आमचे किती हाल होतात। पाण्याच्या ठिकाणाने 2 हांडे न तर 4 हांडे पानी मिळतं, गरीबाला किती त्रास आहे। जैसा भागी ना और उस दिन रात को मैं गटर में गिर गई। सकाळी जो टाइम पाहिजे, माणूस कामावर जाणाऱ्याला सकाळी पाणी पाहिजे, ते काय पाणी मिळत नाही। पाणी नहीं होएगा तो कुछ काम नहीं होएगा घर का। जॉबला जाणाऱ्या महिला आहेत त्यांच्यासाठी खूपच प्रॉब्लेम झालेत, काही काहींना तर जॉब सोडावा लागलेला याच्यासाठी, पाण्यासाठी। जीने के लिए अति आवश्यक पानी की यहाँ तकलीफ मुंबई की गरीब बस्तियों में रहने वाले 60% लोग पिछले कई सालों से झेल रहे हैं। मुंबई महानगर पालिका ने 1995 के बाद वाली अघोषित बस्तियों में रहने वाले 20 लाख से ज़्यादा लोगों को तो सरकारी तौर पर भी पानी नहीं देती है। मुंबई का पानी 150 किलोमीटर दूर ठाणे जिला के आदिवासी इलाके से आता है, लेकिन वहीं के लोग पानी के एक एक बूंद के लिए मोहताज है। दोनों जगह पर गरीब ही पानी से वंचित है। कारण आज आमच्या जर जागेतून जर धरणं बांधली जात आहेत आणि आमच्या जागेतून जर पाईपलाईन जात असतील आणि आम्हालाच जर पाणी मिळत नसेल तर आम्ही काय या मुंबईला परत पाणी आणून देऊ, हा आमचा पहिला प्रश्न आहे। आम्ही आमची अशी इच्छा नाही की पाणी मुंबईमध्ये पाणी पुरवठा होऊ नये, परंतु जर हे पाणी पुरवठा होणाऱ्या जे जलवाहिनी आहेत, या जलवाहिनीतून जर सर्वांना जर समान पाणी जर दिले तर हे पाण्याचे प्रश्न येणारच नाही। दूसरी तरफ एक तबका मुंबई महानगर पालिका और सरकार के मेहरबानी से पानी को विलासिता की हद तक इस्तेमाल कर बर्बाद कर रहा है। झुग्गी झोपड़ी में रहने वाले गरीब पानी बर्बाद करते हैं, यह कुछ प्रसार माध्यमों द्वारा फैलाया गया सफ़ेद झूठ है। बल्कि बहुत कम पानी मिलने की वजह से वह पानी बचा बचा कर इस्तेमाल करते हैं, लेकिन लोगों को पानी नकारा जाना और पानी वितरण व्यवस्था में भेदभाव जैसे मुद्दों को कोई उठा नहीं रहा है। आणि इथे मग हे 95चे कट ऑफ डेटचे कायदे आपण करत राहतो। हा लपंडाव जो आहे, हा राजकीय लपंडाव, वोट बँकचा राजकीय लपंडाव आहे असं आमचं मत आहे। हे जे सगळी चर्चा चाललेली आहे की पाणी कमी आहे, पाणी कमी आहे, 25% कमी आहे, मुंबई महानगरपालिकेच्या पाणी खात्याने जलविभागाने काढलेली श्वेतपत्रिका आमच्या समोर आहे।
ही श्वेतपत्रिका असं सांगते की मुंबई महानगरपालिकेकडे 3,350 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी पुरवठा केला जाईल एवढा पाणी पुरवठा आहे आणि हा पाणी पुरवठा 25% आपण कमी केली, 25% पाणी नाही असं मान्य केलं तरी सुद्धा जे पाणी उरतं त्या पाण्यामध्ये जर आज मुंबईची लोकसंख्या 1,50,00,000 धरली तर प्रत्येक माणसाला 190 लिटर पाणी मिळेल एवढं पाणी मुंबई महानगरपालिकेकडे आज आहे आणि हे आकडे सांगतायत त्यांचे स्वतःचे, मी सांगत नाही. मग पाणी गेलं कुठे, मुरतंय कुठे पाणी? पाणी जमिनीच्या खाली मुरतंय. 30 ते 40% पाणी हे मोठा पाईपलाईन लीक होऊन जमिनी खाली मुरतंय. या सगळ्या समस्यांची खरी कारणं काय आहेत? शहर नियोजन करताना मूलभूत सुविधांचा प्रश्न लक्षात घेतला गेलेला नाही, जे महानगरपालिकेच्या पाणी खात्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं गेलेलं आहे. पानी एक प्राकृतिक और सामाजिक संसाधन है, लेकिन वर्तमान की विकास प्रक्रिया ने पानी को आर्थिक वस्तु बनाकर मुनाफा कमाने और गरीबों की विकास की प्रक्रिया में से हाशिए पर धकेलने का एक और साधन बना दिया है. मुंबई में भी यही हालत है. मुंबई के पानी वितरण व्यवस्था में स्थित विषमता शहरी गरीबों के जीने के अधिकार का उल्लंघन करती है. अंत उनके समान साफ, सुरक्षित एवं पर्याप्त मात्रा में पानी के अधिकार के मांग को लेकर युवा घर बचाओ घर बनाओ आंदोलन एवं गिरनी कामगार संघर्ष समिति ने 16 फरवरी 2010 को मुंबई में पानी हक्क परिषद का आयोजन किया था, जिसमें शहर के विभिन्न बस्तियों में से लोगों ने हिस्सा लिया था. इस परिषद में पानी हक्क समिति का गठन कर बिना किसी भेदभाव और शर्त न रखते हुए सबको समान पानी के मांग को लेकर लड़ाई को और मजबूत बनाने का निर्णय किया गया. की हा पाण्याचा प्रश्न आहे, हा आपल्या हक्काचा प्रश्न आहे. म्हणजे ह्या मुंबई शहरामध्ये जे काही आम्हाला मिळणार होतं स्वस्त अगदी पैसे न देता ते एकच होतं, ते पाणी. ते सुद्धा आता हे काढून घेत असतील तर माझं असं म्हणणं आहे 1,00,000 लोकांनी ह्या महानगरपालिकेवर यायचं आहे आणि त्यांचे काय झेंडवडे काढायचे आहेत ते नंतर आपण काय करायचं ते करू.